हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहल फ्री लिव्हिंग आर्ट मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी छान अशी ट्रेडिशनल गिफ्टिंगची आयडिया आणि युनिक आयडिया असणार आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। ते काय असणार आहे, कसं बनवायचं आहे, किती रुपये खर्च येणार आहे हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा, कमेंट करून मला नक्की सांगा। चला मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात। आजच्या DIY साठी लागणार आहे आपल्याला अशा पद्धतीची एक सिंपल फ्रेम। तर मी ही फ्रेम आहे ही मी ऑर्डर केली होती मिशो वरून। तर त्यामध्ये 2 फ्रेमचे पॅक होतं, ते मला 240 रुपयाला मिळालेलं होतं। याचा अर्थ तुम्हाला एक फ्रेम 120 रुपयाला आपल्याला मिळू शकते। तर यावरती मी खणचं मटेरियल लावून घेते। तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की मला खणवर खूपच जास्त प्रेम आहे माझं, त्यामुळे मी शक्यतो माझ्या बऱ्याच DIY मध्ये मी खणचं कापड वापरत असते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतंही कापड वापरू शकता। पैठणीचं कापड सुद्धा अगदी सुंदर दिसतं। तर मी हे खणचं कापड या फ्रेमवरती चिकटवून घेणार आहे, म्हणजे जो कार्डबोर्ड आहे खालचा MDF बोर्ड त्यावरती तुम्ही कोणताही ग्लू वापरून ते चिकटवू शकता। आता इथे लागणार आहेत मला मुंडावळ्या। खास गिफ्ट मी माझ्या आत्याच्या मुलाच्या लग्नासाठी मी स्पेशली बनवते। तर त्या दोघांसाठी माझ्याकडून स्पेशली गिफ्ट होतं हे, आणि मला असं वाटत होतं की काहीतरी युनिक आपल्याकडून द्यायला पाहिजे। नॉर्मली सगळेच ज्या सिंपल नॉर्मल गोष्टी असतात त्या गिफ्ट म्हणून देतातच, पण असं काहीतरी हँडमेड बनवून दिलं तर त्यांच्यासाठी ती खास असू शकेल, म्हणून मी या पद्धतीचं मी हे गिफ्ट तयार करते। मुंडावळ्या तुम्ही विकत आणून सुद्धा लावू शकता, पण त्याची कॉस्ट खूप असते। पण त्याऐवजी तुम्ही जर घरच्या घरी बनवल्यात तर अगदी कमीत कमी पैशामध्ये तुम्ही ह्या मुंडावळ्या बनवू शकता। अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला इझिली बनवता येतील अशा मुंडावळ्या असतात। तुम्ही डिझाईन बघू शकता आणि तशा पद्धतीने बनवू शकता। तर यासाठी फक्त एक 25 ते 30 रुपयाची मोती तुम्हाला लागतील, ते घेऊन तुम्ही अशा पद्धतीने मुंडावळ्या बनवू शकता। अशा फ्रेम्स गिफ्ट देण्याची सध्या खूपच ट्रेंड आहे, खूप फॅशन मध्ये आहेत सध्या अशा फ्रेम्स। मग तुम्ही लग्नासाठी अशा बनवून देऊ शकता, वास्तुशांतीसाठी, एंगेजमेंटसाठी अशा खूप वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही अशा फ्रेम्स बनवून देऊ शकता। तर याची मी कॉस्ट विचारली होती जेव्हा मी अशा आयडियाज बघितल्या होत्या तेव्हा, तर त्यांनी मला 1000च्या वरतीच त्याच्या प्राइस सांगितल्या होत्या। तर म्हटलं की आपण तर बनवू शकतो, इझिली बनवू शकतो आणि आपलं हे युनिक गिफ्ट आपण देऊ शकतो। तर मी हे कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही कसं सुंदर बनवू शकता आणि ते बनवू शकतं सुंदर, हे मी आज दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। याचा किती खर्च आहे हे मी एंडला सांगितलेलंच आहे, तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। अगदी सिंपल या मुंडावळ्या मी सिंगल लाईनच्या बनवलेल्या आहेत, कारण आपली फ्रेम आहे ती छोटीशी आहे। यावरती जर आपण डबल पदरी आपण जर मुंडावळ्या लावल्या तर थोडेसे जाड दिसतील, कारण 2 मुंडावळ्या लावलेल्या आहेत मी, म्हणून मी सिंगल पदरच्या लावून घेतल्यात। आता यावरती नवरदेव आणि नवरीचं नाव लिहायचं आहे। आता तुम्ही जर वास्तुशांतीसाठी लिहिणार असाल तर तुम्ही ज्याची फ्रेम बनवणार आहे नेम प्लेट त्याचं नाव लिहू शकता, किंवा तुम्ही एंगेजमेंटसाठी सुद्धा अशा पद्धतीने नावं लिहू शकता। तर मला ही नावं आहेत ही गोल्डन कलरमध्ये पाहिजेत, पण त्यासाठी बेस कोट म्हणून मी व्हाईट कलरने पहिल्यांदा बेस कोट डबल कोट देऊन घेतलेला आहे। व्हाईट कलर दिल्यानंतर तुम्ही जर गोल्डन दिलात तर तुम्ही पटकन गोल्डन त्यावरती उठून दिसू शकतो, म्हणून मी व्हाईट दिल्यानंतर मी गोल्डन दिलेला आहे। आता हे माझ्याकडे ग्लिटरचे ज्या ट्यूब असतात त्या आहेत, मी खूप दिवसापासून आणून ठेवल्या होत्या पण वापर झाला नव्हता, तर म्हटलं की चला वापरून बघूया। तर खरंच खूपच सुंदर ह्या ट्यूब आहेत, तुम्ही नक्की वापरून बघा। या मी एक सेट घेतलेला होता, त्यात 5 की 6 कलर होते, खूपच छान आहेत आणि काम करण्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता। याचा जो गोल्डन कलर आहे तो छान ग्लिटरी आहे, म्हणून मी जी नावं लिहिली होती त्यावरती सुद्धा मी एक कोट ह्या ग्लिटरचा दिलेला आहे। अगदी उठून दिसतात कलर हे आणि खूपच काम करण्यासाठी इझी आहेत, तर नक्की ट्राय करून बघा। तर आपलं हे सगळं जे काम आहे फ्रेमवरचं ते झालेलं आहे। आता एक्स्ट्राचं जे कापड आहे ते मी थोडं थोडं कट करून घेते, कारण आपल्याला फ्रेम लावायची आहे। ही फ्रेम आहे, यासाठी जे वरती काच असते त्या काचेऐवजी हे प्लास्टिक आहे, थोडंसं जाडसर प्लास्टिक येतं
आपण आता ही फ्रेम पॅक करून घेऊया आणि आपलं हे गिफ्ट आहे हे रेडी झालेलं आहे। अगदी युनिक आहे आणि हे सगळ्यांना आवडेल असंच फ्रेम आहे। तुम्ही यामध्ये वेगवेगळे व्हेरिएशन करू शकता आणि हे नक्की तुमच्या घरामध्ये लावू शकता। अगदी कमीत कमी खर्चामध्ये पण अगदी सुंदर आणि युनिक गिफ्ट तयार होईल। तर हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा। तुम्हाला ही आयडिया कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा।